बदलापुरातील 4 वर्षांच्या चिमुकलीला नराधम अक्षय शिंदेमुळे वेदना भोगाव्या लागल्या। मात्र चिमुकलीच्या गुन्हेगारांची यादी फक्त अक्षय शिंदेपुरती मर्यादित नाही, तर ही घटना दडपण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे कारणीभूत ठरले ते शिक्षक, पोलीस आणि व्यवस्थेतल्या आणखी बऱ्याच जणांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे। एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय। मात्र कारवाईचा बडगा फक्त मंत्र्यांच्या घोषणेपुरता ठरू नये एवढीच इच्छा। कोणाविरुद्ध कोणत्या गुन्ह्याची शिफारस करण्यात आलेली आहे पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। बदलापुरात शाळेतच चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला आणि जनप्रक्षोभ उसळला। एबीपी माझाने बातमी लावून धरली। शाळा, सरकार आणि पोलिसांना रोखठोक सवाल विचारले आणि आता प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज घटनेचा अहवाल आज माध्यमांसमोर वाचून दाखवलाय, ज्यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत। काही बाबींची धक्कादायक माहिती दिली आहे, तर काही शिफारशीही करण्यात आल्या। समितीच्या अहवालानंतर मोठे निर्णय। शाळेतील कामिनी गायकी आणि निर्मला भुरे या 2 सेविकांना सहआरोपी करण्याची शिफारस करण्यात आली आहे, तर वर्ग शिक्षिका दीपाली देशपांडे, मुख्याध्यापिका अर्चना आठवलेंनी घटना लपवली म्हणून पॉक्सो अंतर्गत कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। घटना 14 तारखेला कळूनही प्रशासन ढिम्म राहिल्याबद्दल अध्यक्ष आणि सचिवांवरही पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची शिफारस आहे। पालकांच्या तक्रारीनंतरही एफआयआर दाखल करण्यातील पोलिसांच्या दिरंगाईची चौकशी करावी। उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात वेळेवर तपासणी न झाल्याची आरोग्य विभागाने चौकशी करावी। शाळेवर प्रशासक नियुक्त करण्यात आलाय। व्यवस्थापन समिती बरखास्त का करू नये अशी शाळेला नोटीस देण्यात आली आहे। एक शिक्षणाधिकारी निलंबित करण्यात आलाय, तर इतरांचा दोष दिसल्यास निलंबनाची कारवाई व्हावी असंही सांगण्यात आलंय। शाळेतील सीसीटीव्हीचं 15 दिवसांचं रेकॉर्ड का गायब झालं याची चौकशी करावी। शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात मदत कक्षाची स्थापना। शिक्षक, शाळा प्रशासनाने त्वरित अशा घटना कळवाव्यात। महिला आणि बालकल्याण विभागासारखा शिक्षण विभागही हेल्पलाईन नंबर देणार आहे। पण सीसीटीव्ही लावणं हे ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे 15 दिवसाचं त्याचं रेकॉर्डिंग हे गायब आहे आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग का गायब झालं याच्याबाबत पोलीस डिपार्टमेंटने आवश्यक ती चौकशी करावी अशी सुद्धा आम्ही शिफारस केलेली आहे। तर अत्याचारग्रस्त मुलीला 10 लाखांच्या मदतीची आणि जिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाला तिला 3 लाखांच्या मदतीची घोषणा ही सरकारने केली आहे। मुलीची आयडेंटिटी डिस्क्लोज न करता या मुलीचं संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी शिक्षण मंत्री म्हणून मी घेतलेली आहे। ती ग्रॅज्युएट होईपर्यंत तिला सगळी आवश्यक ती मदत पुरवली जाईल। बदलापूर प्रकरणात अपुरी कलम लावून एफआयआर दाखल केल्याचा आरोप पीडितांचं वकीलपत्र स्वीकारणाऱ्या असीम सरोदेंनी केलाय। आपल्याला जेव्हा जेव्हा असं दिसते की एफआयआर मध्ये नवीन कलम लावण्यात येत आहेत, तेव्हा हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की पोलिसांनी असंवेदनशील पद्धतीने पुरेशा माहितीच्या अभावी त्यांनी जे सेक्शन लावलेले आहे ते त्यांच्या कायदेशीर कमजोरीचं लक्षण आहे। आपण किती पण जोरात म्हणू की विक्टिमला न्याय मिळाला पाहिजे, तरी सुद्धा न्याय न मिळण्याचं महत्त्वाचं कारण असेल जर न्याय मिळाला नाही तर तो म्हणजे फॉल्टी एफआयआर जो पोलिसांनी दाखल केलेला आहे। हळूहळू प्रशासन सतर्क होत आहे। अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शाळांमध्ये पॅनिक बटन लावण्यात येणार आहे। दोषी आरोपींवर आता पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र सध्याची महाराष्ट्रातली पॉक्सोच्या गुन्ह्यांची ताजी आकडेवारी पाहिली तर डोळे विस्फारतील। फास्ट ट्रॅक कोर्टातल्या एकूण गुन्ह्यांची संख्या 7572, सुनावणी झालेले खटले 3104, निकाली निघालेल्या खटल्यांची संख्या 707, तर अजूनही सुनावणी बाकी आहे असे 4468 खटले आहेत। त्यामुळे इतक्या गुन्ह्यांबाबत नेमकी सुनावणी कधी होणार आणि न्याय कधी मिळणार हाही सवाल आहे। त्यामुळे कठोरातला कठोर कायदा आणून नराधमांच्या काळजात धडकी भरवण्यासाठी आता सरकारने तातडीने पुढाकार घेऊन त्या दृष्टीने योग्य पावलं टाकण्याची गरज आहे। यामिनी दळवीसह सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे